आमचं सकाळी सकाळी भांडण झालंय. जसं Good आम्ही निघतो ना morning. तसं आमचं भांडण व्हायचंच असतं. हा ना असं काहीतरी करतो की आमचं भांडण होतं. सिरियसली राग येतो मला. गुड मॉर्निंग चल, बस मित्रांनो. रे, चल, चल, हिचं चल. काय जास्त लक्ष नको द्या आणि वेलकम टू अवर व्लॉग. आज आम्ही चाललो आहे मॅच बघायला. आज मॅच नाही बघायला, आम्ही जाणार उद्या मॅच बघायला, पण आज आम्ही चाललोय अहमदाबादला. आणि आम्ही आहोत बोरिवली स्टेशनला आणि आज आमची ट्रेन आहे. वेर इज भावेश? कॉल हिम. मी ब्रिजवर होतो आणि तिकडे 5 ते 6 पोलीस होते. त्यांनी मला थांबवलं. त्यांनी सांगितलं बॅग ठेव टेबलवर. तर मी बॅग ठेवलं आणि पूर्ण बॅग उघडलं, माझं चेक केलं काय काय आहे. एक पिशवी होती त्याच्यामध्ये शॅम्पू आहे, ते पण ते शॅम्पू आहे तर ओके ओके ओके. मग ते सगळं झालं. मला वाटलं जातो मी आता. तर मी थांब छोटा बॅग पण दाखव. हा छोटा बॅग पण त्यांनी चेक केलाय. बरोबर, तू वाचतो एवढा शरीफ आहे. शकलनी तू दहशतवादी वाटते. बघा क्लिनलीनेसची चोदी ही आहे. क्लिनलीनेसची चोदी, पण हागल्यावर कधीच हात नाही धुवत ही पोरगी. बघा हात सॅनिटायझर मारत होती. तर मालूम है सुबह सुबह झगड़ के आई है. दिख रहे खलिश करके की झगड़ के आई है. खलिश करके आई है असली. मालूम है ये जो थैली नहीं है वाला, ही वाली जी थैली आहे ना येल्लो वाली, ती अशीच फेकून दिली रस्त्यावर. तुम्हाला किस्सा सांगतो. तर याला मी तिकीट तर पाठवली आणि याला माहिती होतं की कुठली ट्रेन ऍक्च्युअली बुक केलेली आहे. तर चॅटवर काय लिहितो माहितीये की आपण वंदे भारत मध्ये आपल्याला जेवण तर भेटणार. साफ बराबर बोल रहा. वंदे भारत मध्ये जेवण पण भेटणार. आय वॉज लाईक 200 रुपये मध्ये तू वंदे भारत बुक करतोय. वा 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 वा. बघा हा नमुना. मी फेरू किती मोठा आहे. क्या लग रहा है इसको? वाटरमेलन लग रहा है मेरे को. खातबोडी काय आणखी काय आणते? अच्छा, काकडी. या बाईने पेरू आणलेला आहे स्वतःसाठी. एवढी खातबोडी आहे की काय ना काय बघतच असते खायला. आता काय आणलंय? पेरू झाला तर आता काकडी आणायला गेली. काकडी आणायला गेली आहे ती. हे झालं तर काकडी आणायला गेली. मग अशी कुरकुरे आणायला खाली गेलेली. त्याच्या मग अशी वडापाव. हा. काय एवढी खुश काय? पेरू मला वाटतं हिला फ्री मध्ये दिले हिच्या तोंड बघून. हिच्याकडे नसेल 25 रुपये. ट्रेन मध्ये जे येत आहे ते खाऊन घेते. सृष्टी पाटील मैत्रीण आहे सृष्टी पाटील. ती पण असंच करायची, जे ट्रेन मध्ये येते ते सगळं खायची. मी तिच्याशी इन्स्पायर आहे. फायनली गाईज आम्ही आलो आहोत अहमदाबाद जंक्शनला. आणि इकडनं आता आम्ही जाणार लंच करायला. आणि लंच नंतर खाण्याचा प्रोग्राम आहे आमच्या हॉटेलवर चेकिंग करायला, विच इज Airbnb. तर इथून ते 5 किलोमीटर लांब आहे. सॉरी 5 किलोमीटर नाही, 17 भूक लागली आता किलोमीटर. आम्हाला. तर त्याच्या आधी थोडं काहीतरी खाऊन पिऊन घेऊ. ही आमची ट्रेन होती. अहमदाबाद. અત્યારે અમે લોકો અમદાવાદમાં છો અને અમે લોકો જાઓ છે હમણાં હોટલમાં જાવીશ. હાથ પગ ધોઈશ ને ફ્રેશ હોઈને મારા ભુવા રહે છે અહીંયા અમદાવાદ વસ્ત્રાપુરમાં ને બોપલમાં. તો ભુવાને મળશો ને સાબરમતી રિવરફ્રન્ટ જવાનો પ્લાન છે. અને તમે બધાના જય શ્રી કૃષ્ણ. मित्रांनो आम्ही आलो आहोत आमच्या Airbnb स्टेला. तर आम्ही शोधतोय अटलांटिस पार्क मध्ये, पार्श्वनाथ अटलांटिस पार्क मध्ये टी विंग ब्लूज. तर हा ती बघा, ती ब्लूजची एल विंग आहे. आणि आता आम्ही शोधतोय टी विंग. आधी भेटत नव्हती, आम्हाला मदतची गरज लागली. तर एक काका भेटले आणि त्यांनी सांगितलं की ब्लूज मध्ये इथे स्ट्रेट जा आणि तिथून राईट घ्या. तर आता तिकडे जाऊन आम्ही आमची रूम चेक करणार कशी आहे ती. बिल्डिंग मध्ये घुसलो आहे आणि आता फर्स्ट फ्लोर वर आहे T102. लेट्स सी हाऊ इट इज. इथे लॉक बॉक्स मेथड आहे. आणि ओके हा इकडे या बॅग मध्ये ठेवलाय त्यांनी सांगितलंय. काय हा रूम आहे. बसीन्स भेटते का तुला? चल. हो इट इज डार्क ओव्हर हिअर. लाईट चालू कर बरं. फायनली स्नेहाला भेटलेलं आहे लाईटचं बटन. आणि मस्त आहे, चांगलं आहे. बघा हा हॉल रूम आहे. ठीक आहे.
स्टार्टिंगलाच तुम्हाला हा दाखवतो. हा आहे एक बेडरूम. ह्या बेडरूम मध्ये हे काय बेडशीट वगैरे आहे. हे आहे डेस्क. हे आहे दादाजीचं छोटा बेड. आणि इकडे आहेत, इकडे तुम्हाला दिसतंय किचन. ओके, किचन इज गुड. तिथे आहे वॉशिंग मशीन आणि इथे आहे मास्टर बेडरूम. तर वाव, मास्टर बेड पण चांगला आहे. बेड हे बघा एवढे सगळे बाटली आणले यांनी. मुलगा असून बाटल्या एवढ्या, म्हणजे काय त्याची एवढे नाटक, काय बोलायचं या माणसाला यार. मला 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 हे शॅम्पू, कंडिशनर, फेस वॉश, तिथे मॉइश्चरायझर, काय Moisturizer. इथे वेगळं लोशन आहे. कुठे कुठे बोचायला लावतो की कुठे लावतो काय माहिती. आणि हे आमचा फेस वॉश, बॉडी वॉश, परीचा शॅम्पू आणि मी तो डव वाला सॅशे आणलाय बाहेर जाताना, तो वापरते मी. सिंपल आहे बाई, माझी लाईफ सिंपल आहे. एक साबण घ्या, तोच सगळीकडे लावा. एक बॉडी वॉश घ्या, तोच सगळीकडे लावा. तर फ्रेश झालेला आम्ही सगळे हागलेले आहेत इकडे येऊन. 5 फूट सगळे झालेले आहेत. आता आम्ही चाललोय साबरमती रिव्हरफ्रंट अँड फ्लावर पार्क. तर तिकडे काय असं वेगळं असणार ते बघायला आणि एक्सपिरियन्स घ्यायला इकडे. फुल पार्क बघायला. बरोबर. तर आमचा असा वाद होता की ऑटोने जायचं की मेट्रोने जायचं, पण मग ठरलं शेवटी की ऑटोनेच जायचं, लवकर पोहोचू आणि जरा जास्त वेळ घालवता येईल तिकडे. तर आता ऑटो बुक केलेली आहे, रॅपिडो केलेली आहे. बघूया किती वेळात येते. आणि इकडे पण रॅपिड. तर आम्हाला ऑटो भेटली आणि आता आम्ही चाललो. ऑटो मिळाली असते की भेट, मला भेटते. तिला पण नाही माहिती. बघितलं, शाळा बनायची कोशिश करत होती पण काय ऑटो भेटली आणि आता आम्ही चाललोय साबरमती रिव्हरफ्रंट फ्लावर पार्क. तिथे बघूया काय काय भेटतं. त्याच्या आधी आपल्याला काय खायचं पियायचं आहे का बघूया. तिकडेच जाऊन बघूया काय तर. आणि टेलर शोधायचंय. नमस्कार मित्रांनो, माझं बटन बाहेर आले आणि पोट एवढा आहे की पोट एवढं मी फुगलं. एवढा जेवण केलं, एवढा जेवण झाला, ब्लॉकिंग झाल्यामुळे माझं बटन तुटलं आणि बटन नाही भेटत होता. आणि जेव्हा आम्ही उतरायलाच होते तेव्हा लास्ट 5 मिनिटात माझा मित्र परी यांनी मला बटन शोधून दिला. तर यासाठी तो मला आज एक काहीतरी यासाठी मी याला तोंडात केलं. काट दूंगा ये. क्या काढते का? तर बघताय मित्रांनो, एक पप्पा त्याच्या मुलांसाठी जर्सी घेतोय. उद्या मॅच आहे आणि त्यांच्या मुलासाठी जर्सी घेत आहे. किती छान, किती मस्त हा दृश्य आहे. See, this is so beautiful sunset happening in front of our eyes. गुजरातला येऊन हा पोरगा इथे पाणीपुरी खात आहे. कशी वाटली तुला पाणीपुरी? कशी वाटली नाही पाणीपुरी? हे बघा मित्रांनो, अटल ब्रिजच्या इकडे आम्ही आलेलो आहोत. तर बघा तुम्हाला दाखवतो इथे कसं दिसतं ते. आणि रिव्हरफ्रंट फ्लावर पार्क. आता आम्ही ब्रिजच्या इकडे जातोय. हे बघा, हे दे ब्रिज दिसतंय. हे आहे अटल ब्रिज. हे आहे अटल ब्रिज. हे ब्रिज पाण्याखाली, पाण्याच्या वरती बनवलेलं आहे आणि खूपच मस्त स्ट्रक्चर असं बनवलेलं आहे. आणि संध्याकाळचं येणं हे खूप चांगलं वाटतं इकडे. ब्युटिफुल व्ह्यूज, चांगलं वाटतंय बघायला. आणि भरपूर लोक आलेले आहेत आज फिरायला इकडे. तर हे आहे रिव्हरफ्रंट. वरती आहे अटल ब्रिज, हे आहे रिव्हरफ्रंट. इकडनं सनसेट बघतो. तर आता सन ऑलरेडी सेट झालेला आहे. तर आता आम्ही मूनला बघणार. सन आणि मून आहे ना, ते एकाच क्लास मध्ये शिकत होते, पण त्या दोघांचं खूप भांडण झालं. तर मग सन बोलला मी तुझा थोबड बघणार नाही, मून बोलला मी तुझा थोबड बघणार नाही. म्हणून सन जातो तेव्हा मून येतो, मून जातो तेव्हा सन येतो. इधर वाय. हे बघा, सुंदर अशी आपली कॉर्डेलिया क्रूज. आणि हा आहे आपला अटल ब्रिज. ओ वाव, अटल ब्रिज खूपच चांगला दिसतोय. फायनली आफ्टर 20 years, इटर्नल इयर्स लेटर इकडे फ्लावर पार्कला आलो. हे आहे काय माहिती. तर इकडे खूप सारे आहेत. हे बघा, पण या 22 मिस झालं. 22 आम्ही एक्झिट घेतलेली तिकडनं मून ट्रेल आणि रिव्हरफ्रंट वरून आम्ही
डायरेक्ट आलो आम्ही आता मिठाई घ्यायला. मिठाई घेणार. भावेशनी काजू कतली घेतलेली आहे, पाव किलो घेतलेली आहे आणि भावेश काजू कतली घेऊन आता आम्ही चाललोय त्याच्या बुवाकडे, वन ऑफ द बुवाकडे. तुम्ही बघताय इथे आम्ही फरार रोशर शोधतोय. फरार रोशर भेटतं की नाही शोधतोय भावेशला. त्याच्या कोणाला छोट्या पोरांना द्यायचंय. तर ह्याची बुवा खूपच प्राईम एरियामध्ये राहते. तुम्ही बघताच आहे काय एरिया आहे, हर एक नंबर. तुम्ही बघताय काय खतरनाक सोसायटी आहे. त्याची बुवा राहते. तर आता मला तरी वाटतंय की ऍटलिस्ट बुवाकडून 1000 रुपये तरी प्रत्येकाला भेटला पाहिजे ना. हा 2000. हा भाई क्यू आहे ओ नाही. LMNOP. फायनली ह्याच्या बुवाकडेच आम्ही जेवलो आणि जेवण खूप छान बनवलेलं त्याच्या बुवानी. बघा आता तुम्हाला काहीतरी दिसेल. फिलॉसॉफी ऑफ यम मी इथे चल. क्या ले रे भावेश, काय घेतोयस तू? Yet to decide, guys. See, we have tiramisu, we have desserts, then we have cheesecake. डेझर्ट. आता हा महाशय ट्राय करतोय. कैसा लगा? 7 on 10. सेम अबाउट मी, Sweet है भाई. बिकॉज बहुत ज्यादा स्वीट हो गया है. घूम रहे और ये बंदा व्लॉग अभी भी कर रहा है. आता हे बघायला काय आहे ते. I keep your friend. चॉकलेट अँड चॉकलेट. तुला ह्याच्यातून कुठला चॉकलेट पाहिजे सांग. सांग लवकर. हा बापरे बाप. एक छोट्याशा दुकानाचं काय काय केलेलं. तिकडे होता हुक्का पॉट, चॉकलेट्स, पान आणि काय काय मानना पडेगा. तर मला वाटतं आता हे शेवटचं दुकान होतं. थोडासा चालतो आणि आपल्या घराकडे जायला निघतोय. उद्या परत बघू. आता मंदिरला जायचा प्लॅन आहे किंवा झूला जायचा प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे मॅच आहे आपली. तर मॅच बघणार आणि रात्री नाईट लाईफ एन्जॉय करणार आणि परत घरी झोपायला. तर बघू आता उद्या काय होतं. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी या.